धार्मिक पर्यटनाला धार्मिक याच्यामध्ये जायला काही गैर नाही आहे, पण जी काही ॲडव्हर्टाईज त्याच्या मोठ्या प्रमाणात चाललेली आहे त्याच्या मागचा नेमका उद्देश काय हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे. महाराष्ट्रामध्ये 5 जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालं, अनेकांच्या घरांची कवलं आणि मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं, काही ठिकाणी जीवितहानी झाली. आणि ज्या पद्धतीनं जाहिरातबाजी अयोध्येच्या बद्दलची केली जाते आहे, भगवान श्रीरामांनी हे नाही सांगितलं. भगवान श्रीरामांनी तर खरं तर दुःखी पीडितांची सेवा हाच भगवान श्रीरामाचं खऱ्या अर्थानं पूजा आहे असं सांगितलेलं होतं. पण आता एक आगळं वेगळं दर्शन महाराष्ट्राचं हे त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे, जाहिरातबाजी करून पाहायला मिळते आहे. हे खऱ्या अर्थानं बरोबर नाही. दर्शनाला स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. कोट्यावधी लोक अयोध्येला जातात, पण अशा जाहिरातबाजी आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही. फक्त महाराष्ट्रातली जेव्हा जातात ही मंडळी तेव्हाच ही जाहिरातबाजी पाहायला जाते. हे खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी चांगलं असेल, पण लोकांना बघण्याच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं ठरेल असं मला वाटतं. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये शरद पवार आणि अडाणीचा फोटो वापरून त्यांनी म्हटलेलं आहे की घाबरलेले आणि लालची लोक स्वतःच्या हितासाठी तानाशाहाचे गुण गात आहेत आणि देशाची लढाई फक्त राहुल गांधी लढत. मी काल पण शरद पवारजींच्याबद्दल हेच बोललो होतो की त्यांचं ते व्यक्तिमत होऊ शकतं, कारण की अखेरी जेपीसी हा जो प्रश्न आहे की देशामध्ये अनेक ठिकाणी आरोप झालेत, अनेकदा अशा घटना झाल्यात. पोल स्कॅम असेल, 2Gचं प्रकरण असेल, ज्याच्यात माननीय सुप्रीम कोर्टाने कमिटी बसून सुद्धा विरोधकांनी त्यावेळेस जी कमिटी मागितली होती, जेपीसी मागितली होती, त्यावेळेस काँग्रेसने दिली. कारण की ही लोकशाहीची एक व्यवस्था आपल्या देशामध्ये. आपल्याला विरोधकांचा सन्मान करणं तेवढंच सत्ता पक्षाची मानसिकता असली पाहिजे, हीच लोकशाही आहे. पण आपण पाहिलं की आता जे अधिवेशन लोकसभेचं बजेट अधिवेशन झालं, याच्यामध्ये काँग्रेस आणि काँग्रेससोबत अनेक विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी जेपीसीची मागणी केली आणि देशाचे प्रधानमंत्री त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही. आमची लढाई अदानी बरोबर नाही, आमची लढाई नरेंद्र मोदी बरोबर नाही, आमची लढाई ज्या पद्धतीनं जनतेचे पैसे, मग LICचे पैसे असोत, SBIचे पैसे असोत, प्रॉव्हिडंट फंडाच्या कर्मचाऱ्यांचे पैसे असोत, ज्या पद्धतीनं खोट्या कंपन्या विदेशामध्ये दाखवून अदानींनी हे पैसे सगळे काढलेत, कर्जरूपी काढलेत, याचा हिशोब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे, जनतेला आहे. कारण की जनतेच्या मतानं हे सरकार आलेलं आहे, काही स्वतःच्या त्यांच्या भाजपच्या फक्त तेवढ्या लोकांच्या मतानं काही सरकार आलेलं नाही. जनतेच्या पैशाची लूट होत असेल, देश धोक्यात आला असेल, लोकांच्या मेहनतीच्या घामाच्या पैशाचं त्या ठिकाणातून गायब केलं जात असेल, लुटवून दिलं जात असेल सरकारच्या माध्यमातून, अशा वेळेस हे प्रश्न स्वाभाविक उभे होतात. आणि जेपीसी ची मागणी का मंजूर केली गेली नाही, देशाचे प्रधानमंत्री अदानीच्या विषयावर का बोलले नाहीत, चोर के दाढी में तिनका अशी जी कहावत आहे तसं तर काही नाही ना, दाल में कुछ नाही, पूर्ण डाळच काळी आहे काय, हे सगळे प्रश्न जे देशाच्या जनतेसमोर निर्माण झालेले आहेत. आणि जेपीसीच्या मागणीला विरोध करायचं कारण काय, हे सगळे त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत होते. पवार साहेबांनी आपली भूमिका मांडली ते त्यांचं व्यक्तिगत त्यांच्या पक्षाचं मत होऊ शकतं, पण आम्ही जी भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली ही देशाच्या जनतेची भूमिका होती आणि ती भूमिका आम्ही मांडलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणावर अरे एडमबर्गच्या बद्दल सांगितलं जातं की ते विदेशी कंपनी आहे. बिलकुल असेल ना, कारण आम्हाला त्यांच्यावरही विश्वास नाही. पण जे काही आता संशय लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे त्या संशयाला दूर करणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार हुकुमशाह प्रवृत्तीनं वागतंय, तानाशाह प्रवृत्तीनं वागतंय. नरेंद्र मोदीचं सरकार त्या पद्धतीनं वागतंय, त्याला लोकशाही मानली जात नाही. आणि म्हणून ही भूमिका आमची आहे. त्यामुळे पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाने काय भूमिका मांडावी तो त्यांचा प्रश्न आहे. कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका बदलत आहे. 2024च्या अनुषंगाने हळूहळू भाजपच्या जवळ जाण्याचे हे वक्तव्यांचा सूर तसा आहे असं अनेकांना वाटतं राजकीय विश्लेषकांना.
आता नागालँडमध्ये जे काही प्रकार झाला तो आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे त्यांचं मत काय असेल त्यांनी त्या पद्धतीचं मत त्यांनी मांडावं. ते मोठे नेते आहेत. आपल्याला त्यामुळे संशय जे निर्माण झाले ते संशयामध्ये त्यांनी पवारसाहेबांनी सुद्धा या सगळ्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत. आज आपण अजितदादांनी देखील त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. आपण याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहात. नाही, त्या आहे लेवलचं काय, मी त्यांच्या लेवलचा नाहीये. मी फार लहान कार्यकर्ता आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी लहान माणूस आहे. ते वरच्या लेवलवर होईल. भाऊ, अलका लांबाच्या ट्विटवरच फडणवीसांनी सुद्धा ट्विट केलं आणि त्यांनी म्हटलं की यांच्या एवढ्या मोठ्या सिनियर व्यक्तीबद्दल, नेत्याबद्दल अशा प्रकारचं ट्विट करणं हे भयावह आहे आणि राहुल गांधी राजकीय संस्कृतीत विकृत करत आहे, असं ट्विट फडणवीसांनी. फडणवीसांनी पण शरद पवार साहेबांवर अनेकदा टीका केलेल्या आहेत. मग हे कुठलं राजकीय व्यवस्थेला विद्रूप करायचं? म्हणजे दुसऱ्यावर बोट दाखवत असताना फडणवीस, आपल्याकडे 4 बोट आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे ना. आपण कितीदा शरद पवारांवर टीका केलेली आहे, तर त्याचं आम्ही 4 दाखवायचा का? म्हणून आपण दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपल्याकडे 4 बोट आहेत हे फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे. राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊन जवळीक वाढवते आहे. कुठेतरी शिवसेनेला धडा शिकवून आणि काँग्रेसला बाजूला सारून भाजप राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करेल. मला माझा साधा एक प्रश्न आहे. आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहेत काँग्रेसवाले. आखरी कोणाचे सरकार बनवणं नाही बनवणं हे जनतेच्या हातात आहे. हे नेत्यांच्या हातात राहिलं असतं तर कशाला मग हे सगळं राहिलं असतं. नेत्यांनी काय ठरवायचं ते ठरवलं पाहिजे. आखरी जनता ठरवतं कोणाचं सरकार आणायचं. आणि आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. जी भूमिका राहुल गांधीजींनी या देशामध्ये मांडलेली आहे, ठळकपणे मांडलेली आहे, मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराची मांडलेली आहे, या देशाच्या सामान्य लोकांना जीएसटी सारख्या जाचक कायदा आणून बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून सामान्य लोकांना लुटून मुठभर मित्रांसाठी हे देशातलं सरकार चालते आहे. त्याच्यावरची कडक भूमिका काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधींनी मांडलेली आहे. आणि महागाईमध्ये जे काही जनता होळपळत आहे, मुठभर त्यांच्या मित्रांसाठी कशा कशा योजना काढून त्यांना कसे फायदे भेटतील आणि सामान्य लोकांना महागाईच्या आगीत कसं झोकायचं, हे नरेंद्र मोदीच्या सरकारचे जे धोरण आहे त्याच्यावर कळावून टीका करण्याचं काम. शेतकऱ्यांच्या बद्दलची धोरणं, एकीकडे सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 2 पट भाव देऊ, आता 3 पट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात जेव्हाचं मोदींचं सरकार या देशात आलं तेव्हापासून. आणि म्हणून शेतकरी विरोधी धोरण जे भाजपचं आहे, गरिबी विरोधी धोरण जे भाजपचं आहे, त्याच्या विरोधात काँग्रेसची ही लढाई आहे. देशाच्या सीमा अजून सुरक्षित नाही. अरुणाचल सारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चीननी पदार्पण केलेलं आहे, पण देशाचे प्रधानमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, देशाचे गृहमंत्री त्याच्यावर बोलायला साधं तयार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातली ही आमची लढाई आहे. आखरी देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिलं, काँग्रेस विचाराने मिळवून दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणांनी, त्यांच्या संविधानाने या देशाला गेल्या 60 वर्षात महासत्ताक बनवण्याचं काम केलं. आणि तेच रोज विकून भाजपचं, नरेंद्र मोदीचं सरकार हे देश चालवत आहे. हे कदापि या देशाच्या जनतेला मान्य होऊ शकणार नाही आणि ही लढाई आमची आहे. रामाचा जन्म अयोध्येतच झाला का याचा पुरावा तुम्ही मागत होते आणि त्याचबरोबर कोणी मागितलं? देवेंद्र फडणवीस म्हटलेलं आहे की रामाचा जन्म अयोध्येतच झाला का याचा पुरावा मागणारे आणि त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारे आज घरी बसले आणि रामाला मानणाऱ्या सत्तेत बसले, म्हणून रामाचं नाव घेणारेच पुढे देशामध्ये राज्य करतील असं फडणवीस म्हणाले. रामाच्या नावाने वसुली करणारे आज चुकून सत्तेत आहेत, ते चुकीनं बोललेले आहे. आणि ज्यांनी कोणी म्हटलं रामाचा अस्तित्वाचा प्रश्न, ते कोण आहेत त्याचा उल्लेख करावा. त्या काँग्रेसमध्ये आहेत की, कारण की आता खूप सारे भगवान श्रीरामाचा विरोध करणारी जी अनेक काँग्रेसमध्ये जी लोक होती ते सगळे भाजपमध्ये गेलेली आहेत. आता 60-65% खासदार जे लोकसभेमध्ये आहेत ते काँग्रेसचेच आहेत, ते आता भाजपमध्ये आहे. तिकडे गेलेत तर रामभक्त आणि इकडे राहिले तर रामभक्त नाही. ही जी भूमिका, जी भाजपची दोगली भूमिका आहे ती स्पष्ट होते. भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे वसूल करायचे, जनतेला लुटायचं, त्याच्या घामाचा पैसा श्रद्धेच्या नावाने लुटायचा आणि ते पैसे कुठं टाकले त्याचा हिशोब द्यायचा नाही. अशा लोकांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. राम भक्त कोण आहेत हे देशाच्या जनतेला माहिती आहे. भगवान श्रीरामाच्या नावाने लुटणारे कोण आहेत हेही जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे फडणवीसांनी असं वक्तव्य करू नये. आज देशातील वाघरे प्रकल्पाला जे 50 वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे वाघाची गणना करून त्याची आकडेवारी जी आहे ती आज पंतप्रधान जाहीर करणार आहे आणि दुसरीकडे राष्ट्रीय जनगणना ती अजूनही प्रलंबित आहे. यावर कसं? तुम्ही चांगला प्रश्न केला. आखरी
जनता मेली तरी चालेल, लोकशाहीमध्ये जनावरांची किंमत जास्त आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य भाजप दाखवत आहे. सेन्सेस हा काही जनावरांचा काही नवीन विषय नाही. या नरेंद्र मोदीचं सरकार आलं म्हणून आता सेन्सेस होत आहे. पण देशाचे प्रधानमंत्री आज सेन्सेससाठी गेलेले आहेत जनावरांच्या. पण इथं माणसाचं सेन्सेस करावं अशी मागणी राहुल गांधीजींनी सातत्याने केली, काँग्रेसने केली. पण जनतेचं सेन्सेस करायला सरकारजवळ वेळ नाही. जनतेपेक्षा जंगलातले जनावर महत्वाचे आहेत, अशी प्रवृत्ती ठेवणारी भाजप प्रवृत्ती या निमित्तानं पुढे येतं. आशिष देशमुख यांनी आज अखेरीस प्रतिउत्तर दिलेलं आहे. उत्तर कारण दाखवा नोटीसला दिलं आणि पुन्हा तीच आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला की राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने ओबीसींकडे लक्ष दिलं नाही असा एक नवीन आरोप ठेवलाय. मला त्याच्यावर कुठलाही कॉमेंट, नो कॉमेंट. नागपूरमध्ये त्या 16 एप्रिलला जी सभा होते आहे, ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्याला भाजप आमदार जे ते विरोध करतात आणि एक तिथले जे स्थानिक आहेत त्यांनी पण विरोध दर्शवलेला आहे. मला एक कळत नाही भाजपचे विरोध कशाला करायला पाहिजे. हेच तर भाजपचं, त्यांच्या पापात जे पाप लपलेलं आहे भाजपचं जनतेच्या समोर, ते झाकण्याचा प्रयत्न ते करतात. आणि आता महाविकास आघाडीची सभा होते आणि त्याच्यामुळे त्यांचं पाप उघडकीस येणार आहे हे लक्षात येताच भाजपने विरोध करणं स्वाभाविक आहे. आता त्यांच्या विरोधाला आम्ही घाबरून काही सभा घेणार नाही असं त्यांचा गैरसमज असेल तर त्यांनी गैरसमज दूर करून टाकावा. सभा होणार. त्याच्यामुळे भाजपने एवढं घाबरण्याचं कारण काय हे जनतेला सांगून द्यावं. मग नागपूर महानगरपालिका असो की आता महाराष्ट्र ताब्यात आहे, नागपूरपासून तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काय भ्रष्टाचार केला आणि शेतकऱ्यांच्या विरोधात काय काम केलं, युवकांच्या विरोधात आपण पाहतो की आउटसोर्सिंगच्या नावानं आता शासकीय सेवेमध्ये जागा भरल्या जातील. आता त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या हातात सगळ्या गोष्टी देऊन टाकायच्या, सगळ्या व्यवस्था संपवायच्या, चुकीचं हिंदुत्व सांगून लोकांची दिशाभूल करायची. या सगळ्या गोष्टीचा पाडा वाचला जाईल आणि त्याच्यामुळे भाजप स्वाभाविक आहे घाबरणार आहे आणि त्यांनी विरोध करणं स्वाभाविकच आहे. त्यांनी विरोध करावा. आमची सभा होईल. ठाण्यातील प्रख्यात गुंड आहे शिदू अभंगे म्हणून, ते सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेलेले आहे आणि त्यांच्यावरती असे काही गुन्हे दाखल आहेत, त्यांनी खून करण्याचा प्रयत्न केला, असे खंडणी वसुली करणे, अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. असे व्यक्ती मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले. आपण सांगता त्याप्रमाणे गुंड लोक अयोध्येला गेलेत असं म्हणणं आहे का आपलं? आपलं म्हणणं जसं आहे की अयोध्येला गेलेले काही गुंड पण आहेत, ज्याच्यावर काही मर्डरच्या केसेस आहेत, अशा वगैरे काही केसेस आहेत. अशी लोक सुद्धा अयोध्येला गेली तर गुंड हे अयोध्येला गेलेत काय असं तुमचं म्हणणं असेल तर मला माहिती नाही. मी तपासून बघेल कोण कोण गुंड तिथं गेलेले आहेत. अलका लांबांनी असं पण म्हटलेलं आहे की अजित पवार की मजबूरियों को समझिए, जेल जाने से बचना है तो तानाशाह के सामने झुकना है. देखो, अलका लांबा ने क्या बोला और कौन से इश्यू पे बोला वो मुझे पता नहीं है. और मैं जब दिल्ली जाऊंगा तो अलका जी से पूछूंगा तो बाद में उसकी इस विषय पे बात की उन्होंने और किस कारण बोली है उसके बाद में मैं सविस्तर आपसे बात करूंगा. सर ये बताइए, कल शरद पवार ने जिस तरह से बयान दिया था अडानी को लेकर, मुख्यमंत्री ने ये कहा कि कांग्रेस और उद्धव ठाकरे ने इस पर विचार करना चाहिए. देखो, पवार साहब ने और उनके दल ने अपना मत रखा है, लेकिन जेपीसी ये कोई नया इशू नहीं है. मैंने कई बार बताया कि कोलगेट के मैटर में जेपीसी आई थी, 2G स्कैम में जेपीसी लगी थी, उसके पहले सुप्रीम कोर्ट की कमेटी उसमें बैठी थी, लेकिन अपोजिशन ने मांग की और उस समय कांग्रेस की सत्ता थी. कांग्रेस ने तुरंत अपोजिशन को रिस्पेक्ट करके जेपीसी को मांग पूरी की. तो आज जेपीसी क्यों नहीं की जा रही, ये सवाल इस बात हमारा है. क्योंकि चोर के दाढ़ी में तिनका होता है, ऐसी कहावत है. नहीं तो तुम उसका मीनिंग अलग लगाओगे, ये कहावत है. तो ऐसे समय में नरेंद्र मोदी जी की सरकार और नरेंद्र मोदी उनके मित्र अदानी के बारे में कुछ भी क्यों नहीं बोल रहे हैं. एडनबर्ग की रिपोर्ट, वो विदेशी कंपनी है, यहां तक ऐसी बातें कि देश को बर्बाद करने के लिए विदेशी कंपनी ये कर रही है. तो LIC से पैसा निकाला गया, ये तो बात अदानी जी ने अपने कंपनी के नाम से निकाला, ये बात तो सही है.
एसबीआई से उन्हें पैसा निकाला, ये भी बात सही है। कर्मचारियों के प्रोविडेंट फंड भी उसको दिया गया, ये भी बात सही है। तो उसका हिसाब तो देना पड़ेगा। आखिर जनता का पैसा एलआईसी में रखा हुआ है, आखिर एसबीआई के बैंकों में पैसा रखा हुआ, जनता का पैसा है देश के, कोई विदेशी कंपनी का तो नहीं है। यहाँ के कर्मचारी का जो प्रोविडेंट फंड का पैसा है वो भी कर्मचारी का है, वो भी यहाँ के देश की जनता का पैसा है। ये पैसा जो दिया गया है वो कौन से आधार पे दिया गया है? 20,000 करोड़ रुपए का जो राहुल जी बार बार हिसाब पूछ रहे, ये 20,000 करोड़ रुपए कहां से तुमने विदेशी कंपनियों में जो सेल कंपनियां निकाली थी, वो कंपनी में 20,000 करोड़ वो कहां के? 2011 से जब ये अपने मुख्यमंत्री मोदी जी वहां थे, गुजरात के मुख्यमंत्री, तब से ये पैसा खेल रहा है। तो ये पैसा किसका है? तो ये सवाल पूछने का अधिकार है, उसका हिसाब देने की जवाबदारी सरकार की है। सरकार जवाबदारी नहीं लेती तो कुर्सी छोड़ना चाहिए। आखिर जनता के पैसे का हिसाब देने के लिए उन्हें जेपीसी लगाने में, और ज्यादा तादाद तो उनकी है, बहुमत है उनके पास, तो उनके मेंबर ज्यादा रहेंगे। कांग्रेस के 2 रहेंगे, किसी का 1 रहेगा, किसी का 1 रहेगा, ऐसी कमेटी बनेगी जेपीसी। लेकिन जेपीसी ना बनाने का कारण क्या है, यही तो सवाल हम पूछ रहे। और उसके लिए खुद सत्ता पक्ष के लोगों ने ही पार्लियामेंट चलने नहीं दी। आखिरी पूरी दाल काली है, दाल में काला नहीं है, पूरी दाल काली है। और कोई समर्थन अदानी को कर रहा हो तो उनके दल का, उनके व्यक्तिगत उनका मत हो सकता है, उसका विरोध करने का कोई कारण नहीं। बीजेपी उसका समर्थन कर रही है और कोई कर रहा हो तो हमें क्या उसकी तकलीफ है? हम जनता का पैसे का, एक एक पैसे का हिसाब पूछेंगे और कांग्रेस को पूछने का अधिकार है। कांग्रेस जब सत्ता में थी, कांग्रेस की तरफ आरोप किए गए थे, कांग्रेस ने उस समय भी अपोजिशन की मांगों को इसी तरह पूरा किया था, हाउस बंद नहीं होने दिया था, हाउस चलने दिया था। लेकिन आज पूरी पार्लियामेंट का पूरा बजट सेशन खुद सत्ता पक्ष ने बंद करने का काम किया, जेपीसी को मांग को पूरा नहीं किया। और इसलिए नरेंद्र मोदी और अदानी के संबंध में कुछ न कुछ बहुत बड़ा घोटाला है, ये बात उसमें सामने आती है। और कांग्रेस ये बात लगा के रखेंगे और जनता के सामने ये मुद्दा लेके जाएंगे। मुख्यमंत्री ने नसीहत की बात की, उद्धव ठाकरे और कांग्रेस ने नसीहत लेना चाहिए, जो कल शरद पवार ने कहा। उस पर देखो, उन्हें उद्धव साहब के बारे में क्या बोलना, क्या उसका जवाब देना उनकी पार्टी का काम है। और हमारा काम, हमारे पार्टी ने जो मुद्दे रखे वो जनता के हैं और हम जनता के हित के प्रश्न रखेंगे, वो हमारे कांग्रेस पार्टी का काम है और हम करेंगे। देवेंद्र फडणवीस ने आज कहा है अयोध्या में कि जो सत्ता में है वो राम को मानने वाले हैं और जो सत्ता से बाहर है वो राम के अस्तित्व पर शंका उठाने वाले कर रहे हैं। देखो, गलत बोल रहे हैं कि भगवान श्री राम जी के नाम से जो पैसे लूटने वाले थे वो गलती से वो सत्ता में आए हैं, क्योंकि राजीव जी ने खुद रामलला के मंदिर का जीर्णोद्धार हो करके वहां पे भूमि पूजन किया था, लेकिन जनता से पैसे नहीं जमा किए थे। लेकिन उसी को लेकर बीजेपी ने अलग अलग उनकी जो शाखा है उसके माध्यम से जनता से भगवान श्री राम के मंदिर को बनाने के लिए पैसे जमा किए। आज से नहीं, 25-30 साल के पहले से पैसे जमा करते आ रहे, और 30 साल के पहले से पैसे और अभी तक पैसे जमा कर रहे। ये पैसे का हिसाब जनता को कभी नहीं देंगे ये लोग, क्योंकि ये भगवान श्री राम जी के नाम से पैसे लूटने वाले लोग, पराया माल अपनाने वाले लोग है, जो गाना है ना उस तरह के। और इसलिए देवेंद्र फडणवीस जो बात कर रहे हैं कि पैसे लूटने वाले गलती से सत्ता में आए हैं, अब वो ज्यादा दिन नहीं रहेंगे, सत्ता से बाहर जाना पड़ेगा। तो इसके स्पॉन्सर कौन हो सकते हैं? इसके जो अभी सब टूर पे गए, आमदार खासदार इतने बड़े लोग गए, सब लोग, तो उनका स्पॉन्सर की क्या कहा था? उनको तो पास अभी रोज मैं आपको बता रहा हूँ कि महाराष्ट्र में भ्रष्टाचार के नए नए तरीके इन लोगों ने निकाले। GV20 के नाम से पैसा खाए, जितना भी पेंटिंग उंटिंग है उसका 1 रुपए का बिल साले को 500 रुपए कर दिए। अभी मैं ठाना गया था, वहां पे शहर को पेंटिंग करने का काम चालू है, तो उसको 450 करोड़ रुपए का टेंडर निकाला गया है। मुश्किल से 50-100 करोड़ का काम है। पैसे खाने के बहुत तरीके अलग अलग से, जनता का पैसा लूट कर उसी पैसे से मजा चल रही है। खोखे में खर्चा किया और बोकों में खरीद रहे, लूट रहे हैं, ऐसा काम इस राज्य में चल रहा है। इसलिए जनता के ही पैसे के लूट ये
चल रही है और उसी का नतीजा है और उसी आधार पे इनकी मौज मस्ती चल रही है. लाल मातीतली कुस्ती म्हणजे